मला तर असं वाटतं की बरं झालं छत्रपती शिवाजी महाराजाचा समुद्रात पुतळा उभा केला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर मनसेचे नेते तथा प्रवक्ते प्रकाश महाजन यांना छत्रपती शिवाजी महाराजांचंच किल्ला निर्मितीच्या दरम्यानचं एक पत्र समोर आणायचं आहे. ते नेमकं पत्र कुठलं आहे आणि त्यांना आज तो संदर्भ का द्यायचा आहे त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. हे जे तुम्ही पत्र सांगतायत हे नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी आणि कुठे याचा संदर्भ आठवतो आणि कधी लिहिलेला आहे आणि तो आज का तुम्हाला द्यायचा आहे? काल जी एक दुर्दैवी घटना घडली की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्याच्या कुठल्या तरी गतीमुळे तो पडला असं जे समोर आलेलं आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे. आणि 9 महिन्यात अशा पद्धतीने एखादा पुतळा पडावा म्हणजे त्या कामात हलगर्जी निश्चित झालेली आहे. आता कुणावर तरी दोषारोप ठेवण्यात येईल, पण एक अधिकारी आणि ठेकेदार यांची एक भ्रष्ट युती आणि त्याच्यातून झालेला हा एक दुर्दैवी प्रकार आहे. फार वर्षापूर्वी एका वर्तमानपत्रात वालावलकर नावाच्या ग्रस्तांनी एक शिवकालीन पत्र प्रकाशित केलं होतं. तसं छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेली वैयक्तिक पत्रे अत्यंत कमी उपलब्ध आहेत, कारण महाराजाच्या निधनानंतर आणि संभाजी महाराजांना अटक केल्यानंतर मोगलांनी ज्यावेळेस रायगड काबीज केला त्यावेळेस तो जाळला होता, त्याच्यामुळे ती उपलब्ध नाही आहेत. पण हे पत्र आल्यानंतर हे पत्र माझ्या वाचण्यात आलं होतं आणि मी कालपासून थोडा अस्वस्थ होतो. आणि मग मी दुर्ग अभ्यासक प्राध्यापक घाणेकर जे पुण्याला असतात, मी त्यांच्याशी आज संपर्क केला. त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की एक असं पत्र आलं होतं आणि त्यांनी त्यांच्या एका पुस्तकात त्याचा उल्लेख केला होता. माझे एक सांगलीचे मित्र आहेत श्री प्रवीण भोसले, ते सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या व त्यांचा खूप मोठा अभ्यास आहे, प्रत्येक गोष्टीला ते पुरावे शोधतात. आणि त्यांचं एक पुस्तक आहे सिंधुदुर्ग शिवलंका या नावाने, त्याच्यात हे प्रकाशित झालेला एक उतारा आहे. आणि ती भाषा त्यावेळेस महाराजांचं किती जागरूकता होती एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची, आणि त्याच्यातून हे दिसून येतं की एवढा अष्टावधानी आमचा राजा दुर्दैवानं आज त्याचा पुतळा 9 महिन्यात पडावा आणि त्याच किल्ल्यासमोर जो किल्ला 350 वर्ष झाले तरी अजून समुद्राच्या सगळ्या वातावरणाला तोंड देत उभा आहे. याचं कारण असं आहे की आपण एखादं काम करताना त्याच्यात निस्वार्थ भावना असली पाहिजे, त्या कामाचं आपल्याला महत्त्व असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी हळूहळू लोप होत चाललेल्या आहेत. लोक पैसा कमवण्याच्या दृष्टीतून या सगळ्या गोष्टी पाहतात. या महाराजांच्या पत्रात काही वाक्य खूप चांगली आहेत, तुम्हाला मी इथं मुद्दामून वाचून दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणतात, आमचे लक्ष सिंधुदुर्गी स्थिरावलेले असे हे बरे जाणणे, म्हणजे आमचं लक्ष हे सिंधुदुर्गावर आहे. आणि ह्याच्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस हा मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ला बांधायला घेतला त्यावेळेस राजकारणाचा एक भाग म्हणून त्यांना आग्र्याला जावं लागलं आणि त्या काळात मग त्यांची पुढे अटक, ती सुटका, या सगळ्या काळात देखील एक काम व्यवस्थित चालू होतं. त्यांनी कसं काम करावं काय नाही याची पूर्ण सूचना त्या तिथल्या लोकांना दिलेली आहे. त्यांनी एक फार वाक्य चांगलं लिहिलेलं आहे की पायात ओतण्यापायी शिसे धाडायची व्यवस्था केली असे, नीट पाहुणी मोजूनी माल ताब्यात घेणे. पुढचं वाक्य फार सुंदर आहे. टोपीकर साहुकार लबाड जात, डोळ्यातील काजळ चोरून नेतील, पत्ता लागू देणार नाहीत. मला वाटतं आज टोपीकर म्हणजे अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांना ही उपमा लागू होती की ते डोळ्यातील काजळ जसं चोरून येतात तसं त्या भ्रष्टाचार करून आपला फायदा जास्तीत जास्त पाहतात. त्यात पुढे त्यांनी सांगितलं म्हणजे सिंधुदुर्ग, समुद्र, खारं पाणी या सगळ्या गोष्टीचा विचार करून महाराज असं लिहितात, गोडे पाणी हाताशी बहुत पाण्याच्या ठावापाशी टाक्या बांधुनी त्यात वाळू साठवणे, गोड्या पाण्यामध्ये 4 भिजू देणे, खारटान धुतले जाईल. म्हणजे महाराजाचं किती बारीक बारीक या गोष्टीत लक्ष होतं. चुनखडी पाठवीत आहे
ती तपासून नीट घेणे, रोजमुरा हर रोज देत जाणे, म्हणजे रोजमुरा म्हणजे मजुरी दैनंदिन देत जाणे, इतकं बारीक लक्ष महाराजांचं होतं. आज दुर्दैवानं आम्ही इतक्या आधुनिक जगात आहोत आणि आम्ही असा कुठलाही प्रयत्न केला नाही की महाराजाचं स्मारक हे भव्य आणि चांगलं टिकाऊ राहावं. 9 महिन्यात एखादा पुतळा पडतो, कुणाला तरी याच्यात दोषी ठरून फासावर, म्हणजे फासावर लटकलं जाणार नाही. मला तर असं वाटतं की बरं झालं छत्रपती शिवाजी महाराजाचा समुद्रात पुतळा उभा केला नाही. आज जर तो पडला असता तर जगभर आपली नाचक्की झाली असती आणि आम्ही जे जगात आम्हाला 5वी सत्ता म्हणून मिरवत आहोत त्याचं हास्य झालं असतं. म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजाचा आदर्श ज्या बाबतीत घ्यायला पाहिजे त्या बाबतीत आम्ही घेतला नाही. म्हणून गेली 15 वर्ष मुंबई गोवा महामार्ग रखडला आहे. दर गणपती उत्सवामध्ये मुख्यमंत्री पाहणी करतात, 2-4 अधिकाऱ्यांना सस्पेंड करण्यात येतं. एकानं विनोदानं सांगितलं की कासव या काळात मुंबई आणि गोव्याला गेलं असतं तर या 15 वर्षात 4 वेळा जाऊन वापस आलं असतं. आपण पाहिलं तर ते प्रकाश महाजन आणि त्यांनी एक पत्राचा संदर्भ दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, आणि जो पुतळा कोसळला त्या अनुषंगानं त्यांचा हा संदर्भ होता. कॅमेरामन बाळासाहेब पाचवणेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.